हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असं एग सँडविच, ते सुद्धा चीज टाकून. आणि मस्त ही रेसिपी आणि झटपट होणारी आहे. ते सुद्धा तुम्ही मुलांच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मग टिफिनसाठी सुद्धा देऊ शकताय. आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच हेल्दी सुद्धा. चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. चला, आजची रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. चला, आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर मग आज बनवायचं आहे आपल्याला एक चीज सँडविच. त्यासाठी आपण इथे 5 अंडी उकडून घेतलेली आहेत. आता या अंड्यांना आपण खिसून घेणार आहोत. जर तुम्ही खिसायची नसतील तुम्हाला अंडी तर तुम्ही तुकडे सुद्धा करून घेतले तरी सुद्धा जमू शकते. पण या खिसल्याने काय होतं की आपले जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित असं तयार होतं. त्याचे तुकडे असे राहत नाही आणि मुलंसुद्धा व्यवस्थित असं हे सँडविच खातात. त्यांना सुद्धा समजत नाही की काय टाकलेलं आहे ते. आणि याच प्रकारे आपण यामध्ये व्हेजिटेबलसुद्धा ॲड करणार आहोत. ते सुद्धा खिसूनच टाकणार आहोत, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही व्हेजिटेबलसुद्धा मुलांना खाऊ घालताना. तर मग हे मी 5 अंडी आहेत ती खिसून घेतलेली आहेत. आणि आता आपण त्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकणार आहोत. माझ्याकडे फक्त गाजर होता म्हणून मी गाजर खिसून घेतलेला आहे. आणि बारीक चॉप केलेला कांदा आहे मीडियम आकाराचा. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहेत. आणि यावरती आपण मीठ टाकणार आहोत. आणि हे सर्व साहित्य चांगलं असं एकजीव करून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स टाकताना अजून व्हेजिटेबल्ससुद्धा ॲड करू शकताय, जसं म्हणजे आपलं बीटरूट झालं किंवा मग यामध्ये बटाटा टाकू शकताय. तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा टाकू शकताय. आणि ह्याला सर्व जे स्टफिंग आहे त्याला एकजीव करून घ्यायचं आहे मीठ टाकून. आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे मेयोनीज टाकायचे आहे, म्हणजे मेयो. आणि मेयोच्या ऐवजी जर तुम्हाला मेयोनीज टाकायचं नसेल तर तुम्ही यामध्ये दहीसुद्धा ॲड करू शकता. आणि आपल्याला दही किंवा मग मेयोनीज टाकून हे सर्व साहित्य आहे जे स्टफिंग आहे सँडविचचं ते चांगलं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे दही किंवा मग जे मेयोनीज आहे ते चांगलं मिक्स झालं पाहिजे आपल्या या स्टफिंगमध्ये. असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला तिखट बनवायचं असेल हे स्टफिंग तर त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकू शकताय किंवा मग काली मिरीची पावडरसुद्धा टाकू शकताय. आता हे आपलं स्टफिंग चांगलं असं एकजीव झालेलं आहे. स्टफिंग तयार आहे सँडविचचं. आता आपण सँडविच बनवायला तयारी करूया. तर मी इथं घेतलेला आहे ब्रेड. आणि ब्रेडच्या मी इथं काढून नाही घेत आहे. जर तुम्हाला काढून घ्यायचे असेल तर तुम्ही काढून घेऊ शकताय. एक ब्रेडवरती आपल्याला जे स्टफिंग बनवून ठेवलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे. हे स्टफिंग लावण्याच्या अगोदर ब्रेडवरती जर तुम्ही तिखट चटणी म्हणजे जी आपली ग्रीन चिल्ली आणि पुदिन्याची असते ती सुद्धा लावली तरीसुद्धा जमू शकते. त्याने सँडविचची चवसुद्धा भारी लागते. तर मी इथे हे जे सँडविच होतं, सँडविचचे जे स्टफिंग होते ते ब्रेडला लावून घेतलेले आहे. आता आपल्याला हे सँडविच आहे ते चीज सँडविच बनवायचं आहे, म्हणून मी याच्यावरती चीजची स्लाइस लावत आहे. आणि वरून आपला जो ब्रेड ठेवलेला होता तो लावायचा आहे. आणि ह्याला आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला रोस्ट केलेलं सँडविच आवडत नसेल तर तुम्ही कच्चंसुद्धा सँडविच खाऊ शकताय. पण मला रोस्ट केलेलं सँडविच आवडते म्हणून मी रोस्ट करून घेणार आहे. त्यासाठी मी ते सँडविच मेकर घेतलेला आहे आणि त्याला बटर लावून घेतलेलं आहे. आणि जे आपण सँडविच तयार करून ठेवलेलं होतं ते त्याच्यावरती ठेवायचं आहे. आणि सँडविच मेकरला दोन्ही साईडूनसुद्धा आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपलं ब्रेड आहे तो चांगला क्रंची होतो आणि सँडविचची टेस्टसुद्धा भारी लागते. तर मी इथं सँडविच मेकरमध्ये सँडविच ठेवून बंद करून घेतलेला आहे सँडविच मेकर. आता आपल्याला ह्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मीडियम फ्लेम करायचा आहे गॅसचा. आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला आलटी करून चांगलं असं आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे, रोस्ट करून घ्यायचं आहे. जास्त फ्लेम मोठा करायचा नाही आहे, म्हणजे फास्ट फ्लेम करायचा नाही आहे, नाहीतर सँडविच करपून जाईल. जो ब्रेड आहे तो करपून जाईल आणि सँडविचची चवसुद्धा लागणार नाही आहे. म्हणून मी इथे मीडियम फ्लेमवरती आलटी करून हे सँडविच भाजून घेतलेलं आहे. बघू शकते तुम्ही एका साईडने थोडं राहिलेलं होतं म्हणून मी पुन्हा एकदा त्या साईडने भाजून घेत आहे 2 सेकंदासाठी. तर मग इथं बघू शकते मस्त असं आपले सँडविच रोस्ट करून झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते की सँडविच कसं झालेलं आहे ते. तर मग बघू शकते मस्त असं हे कट होत आहे. अजिबातही आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेर पडलेलं नाही आहे आणि पसरलेलं सुद्धा नाही आहे. आणि जे चीज आहे ते सुद्धा चांगलं असं मेल्ट झालेलं आहे, व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे.
भारी सँडविच झालेला आहे आणि टेस्टसुद्धा भारी लागते आणि तीसुद्धा झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर मग तुम्ही ही ब्रेकफास्टसाठी किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकताय. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला नक्की कळवा की कशी झाली रेसिपी आणि तेवढीच हेल्दीसुद्धा आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही व्हेजिटेबल्स टाकून मुलांना खाऊ घालू शकताय. अजिबातही मुलांना कळणारसुद्धा नाही आणि आवडीने सुद्धा खातील. हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकताय, म्हणजेच आपलं टोमॅटो सॉस किंवा मग मेयोनीजसोबत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही पाहू शकताय. बाय बाय.